सकाळी आल्यालाच मी यांना एकदम गोडीने बोललो, काय हो म्हणलं 15 तारखेपर्यंत. नाही म्हणे या 2 दिवसातच खाली कर आणि जे राहायला पगार राहिलेले आहे ना म्हणे ते देऊन टाक, ते बोलले. ते थोडं हे करतील ते तुम्हाला, तुम्ही फक्त लवकर खाली करा. नाही जर झालं तर मग आम्हाला ते कायदेशीर कारवाई करा बस. कायदेशीर कारवाई करण्याची पाळी येऊ देऊ नका. हा तेच ना, नाही जे केलं म्हणजे मी म्हणतो कायदेशीर बोलू नका, कायदेशीर कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नका. 15 फेब्रुवारी पर्यंत मी याला तिथेच बोललो, इथपर्यंत यांनाही सांगायची गरज नाही, त्यांना सांगायचं मुंबईवाल्यांना. ऐका सर, मी त्यांना फोन केला होता अगोदरच. मला नंतर असं 15 फेब्रुवारीच्या नंतर दिसता कामाची तुम्ही, मग मी तुम्हाला दोन्ही मार्ग दाखवले. आलं लक्षात? तुम्ही थोडस समजून घ्या. नाही सर, तुम्ही त्यांना रायटिंग मध्ये लिहून द्यायला लावा, तुमच्या समोर रायटिंग मध्ये लिहून द्यायला लावा की बाबा एक 8-15 दिवस महिना बाकी सर त्याला. तर तुम्ही 8-15 दिवसामध्ये केव्हा खाली करता तुमची सोय, आम्ही तितकी द्यायला तयार आहे. आम्ही इतकी वेळेस तुम्हाला सांभाळलंय, तर आणखी 8 दिवस आम्ही तुम्हाला वेळ देतो. 8 दिवसामध्ये तुम्ही केव्हाही खाली करा. 8 दिवसामध्ये तुम्ही रायटिंग मध्ये लिहून द्या की तुम्ही त्यांना जबाब इथं रायटिंग मध्ये लिहून द्यायला लावा, सिग्नेचर तुमच्या समोर करायला लावा की मी 8 दिवसामध्ये तुम्हाला हमी देतो. तुमच्या समोर त्यांना लिहून द्यायला लावा. ते बघा काही संबंध नाही. आता आम्ही इतकी वेळ दिवस दिले ना. फेब्रुवारी त्या माणसाला बोलून घ्या किंवा ह्या जानेवारी जाऊ द्या, 1 तारखेला त्याला बोलून घ्या माणसाला, त्याच्या समोर लिहून देतो बस. त्याच्याशी काही संबंध नाही. सर याला कसं काय लिहून देणार सांगा तुम्ही, तुम्हाला पटतंय का ते? नावावर कोणाचे? माझे काकाचे रत्नबाई काका मुंबईला आहे. आता एक सुट्टी कधी राहते सध्या. आता ते त्यांची कोरोनाचा जो प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम आहे त्यांना यायला जायला. त्यांची तब्येत डाऊन असते. रविवारी एखाद्या रविवारी वगैरे रविवारी येऊ शकतात ते, पण याचं सेटिंग बोलून घ्या त्याला जानेवारीचं हे होऊ द्या. मी काय म्हणलं, त्यांना काही लिहायची गरज नाही. मी सांगतोय म्हणून तुम्हाला खाली करावं लागेल. हा खालीच करायची सर.